मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकोलॉजिस्ट. आज माझ्याकडे माझी जुनी पेशंट तिच्या मुलीचा एक रिपोर्ट घेऊन आली होती. सोनोग्राफीचा रिपोर्ट होता आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, म्हणजे डायग्नोसिस होतं की पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. आणि त्यामुळे ती खूप घाबरून गेली होती. तिचं म्हणणं होतं की तिच्या मावशीच्या मुलीला सुद्धा असंच पीसीओडी होतं, मग तिचं वजन खूप वाढलं, मग तिला पिरियड्सच येत नव्हते व्यवस्थित आणि मग तिला बाळ होण्यासाठी सुद्धा ट्रीटमेंट घ्यावी लागली. मग आता माझ्या मुलीला पण हे असं सगळं होणार का? तर हे बघा, तिची मुलगी जी आहे ती फक्त 16-17 वर्षांची होती आणि तिला एकदा दोनदा पिरियड इरेग्युलर झाले आणि म्हणून हिनं लगेच सोनोग्राफी करून घेतली आणि सोनोग्राफीमध्ये हा असा रिपोर्ट आला. तर वयाच्या 16, 17, 18 वर्षापर्यंत जवळजवळ 80-90% मुलींची जर आपण सोनोग्राफी केली तर त्यातल्या 80-90% मुलींच्या सोनोग्राफीमध्ये हे आपल्याला असाच रिपोर्ट येऊ शकतो. कारण ह्या यंग वयामध्ये मुलींच्या ओव्हरीमध्ये खूप सारे एग्ज असतात आणि त्यामुळे त्या प्रकारची मॉर्फॉलॉजी दिसणं आपल्याला अपेक्षित असतं. पण म्हणून काही त्यांना लगेच पीसीओडी होत नाही. ही फक्त पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन मॉर्फॉलॉजी आहे. त्यासोबत जर तुमच्या मुलींना इरेग्युलर पिरियड्स असतील, चेहऱ्यावर अनावश्यक केस असतील, पिंपल्स येत असतील आणि एक्सरसाइज वगैरे करून सुद्धा पिरियड रेग्युलर होत नसतील तर पीसीओडी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ते सुद्धा वयाच्या 18-20 वर्षांनंतर, जेव्हा मुली अडोलसंट एजमध्ये असतात तेव्हा या प्रकारची मॉर्फॉलॉजी सोनोग्राफीमध्ये दिसणं हे नॉर्मल असतं आणि म्हणून काही त्या सगळ्या मुलींना पीसीओडी नसतो. अशाच काही शंका तुमच्या मनात असतील तर असे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी मला नक्की फॉलो करा. धन्यवाद.